म्हणा तुम्हाला त्या स्टेप शिकायला बघा किती वेळ लागला असेल, पण एक कोरिओग्राफ येतो आणि शेवटी सगळ्यांकडून हे करूनच घेतो. पण अतिशय मनापासून महाराष्ट्राच्या लाडक्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लाडक्या मालिकेतल्या कलाकारांचं मी स्वागत करणार आहे. आणि कालच सगळ्यांनी झी मराठी अवॉर्ड्स पाहिलेले आहेत. सर्वोत्कृष्ट मालिका हा किताब ज्यांनी पटकावलेला आहे. जोरदार टाळ्या का रे दुरावाच्या टीमसाठी. क्या बात आहे. मी मनापासून म्हणतो की मी तुम्हालाच वोट केलं होतं आणि मला माहितीच होतं तुम्ही जिंकणार आहे. त्यासाठी मी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवणार आहे खरं तर. आणि मी तुम्हाला असं करणार आहे. आता मी जे केलं ते सगळं तुम्ही करायचंय, कारण सर्वोत्कृष्ट कथा पाहिजे कार्यक्रम ठरलाय. चला हवा येऊ द्या. रिहर्सल होतं सगळ्यांची खरं तर. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की चला आता पार्टीच्या मूडमध्ये आम्ही पण आहोत आणि पार्टीच्या मूडमध्ये हे पण आहेत. मग तुम्ही वेगळी पार्टी करायची, आम्ही वेगळी पार्टी करायची. झीला वेगळा खर्च नको म्हणून एकत्र इथंच पार्टी करूया आम्ही ठरवलं. त्यामुळे आज या थुकरेटवाडीमध्ये पार्टीचा मूड असणार आहे आणि ती पार्टी साजरी करणार आहोत आपण या सगळ्या लाडक्या कलाकारांच्या सोबत. मी अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो राजन भिसे सरांचं. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाला पाहिजे नेहा जोशीसाठी. जोरदार टाळ्या प्रफुल्ल सामंती यांच्यासाठी. जोरदार टाळ्या सुरेश टिळकसाठी. जोरदार टाळ्या एव्हरग्रीन व्यक्तिमत्व सुनील तावडे सरांसाठी. जोरदार टाळ्या माझ्या आवडत्या रंगात म्हणजे लाल रंगात आलेल्या सुरुची अडारकर साठी. जोरदार टाळ्या उमेश जगताप म्हणजे तांगडे यांच्यासाठी. आणि स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे झी मराठीवर जे सतत गाजतायत. असं म्हणायला हरकत नाही की सध्या मराठी इंडस्ट्रीतले मायकेल जॅक्सन सुनील गोडबोले यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अर्चना निपाणकर साठी. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया शीतल क्षीरसागर यांचं. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मानसी मगीकर यांच्यासाठी सुद्धा. वा, सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप एन्जॉय करूयात आजची ही संध्याकाळ. मी सगळ्यांना विनंती करेन प्लीज आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना आणि हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण घेऊन आलं पुन्हा एकदा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर या गप्पांना मी सुरुवात करणार आहे नायक नायिकेपासून. दाभोळकर इथे सुद्धा आलेले आहेत मध्येच, बघितलं का तुम्ही? मध्येच बसलेत आणि सिरियलचं नाव का रे दुरावा का आहे हे त्यांनी सिद्ध केलं परत एकदा. सुरेश, तुझ्यापासून मी सुरुवात करतो. जय हा सध्या घराघरात गाजलेला आहे. काल तुमच्या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडी हा सुद्धा पुरस्कार मिळाला. कसं वाटतं? खूप बरं वाटतं की 1 वर्ष होऊन गेलं आहे मालिकेला आणि ज्या प्रवासाची सुरुवात थोडी धाकधुकीने झाली होती की मालिका सुरू होताना माहीत नव्हतं. डायरेक्ट एक लग्न झाल्या पुढचा प्रवास होता आणि त्याच्या पुढचा सगळा दुरावा दाखवायचा होता. काही लव्ह स्टोरी नव्हती, काही असं त्यांची दोघांचीच अशी फक्त लव्ह स्टोरी नव्हती, प्रेमात पडणं नव्हतं, सगळं झालं होतं ते आणि त्याच्या पुढचं कथानक होतं. त्यामुळे प्रेक्षकांना कितपत ते आपलंसं वाटेल हे माहीत नव्हतं. पण आज सर्वोत्कृष्ट जोडी ठरल्यानंतर खरंच खूप बरं वाटतंय आणि खूप काय म्हणतात त्याला एनर्जी मिळाली आहे पुढच्या सगळ्या एपिसोड्सच्या शूटिंगसाठी. वा, पण सगळे इथे उपस्थित आहेत. तुमचे बॉस काय दिसत नाहीत आम्हाला. सुबोध भावे सर म्हणजे ते खूप बिझी आहेत म्हणून नाही आले का हा सगळा मॅटर त्यांच्या समोर येईल म्हणून तुम्ही त्यांना किडनॅप केलं? मला वाटतं ते वेगवेगळ्या टूर्सचं प्लॅनिंग करायला परदेश भ्रमंती चालू आहे त्यांची, त्यामुळे ते रिसर्च करायला गेलेत. सुरुची तुझ्याकडे येणार आहे. अदिती ही तुझी व्यक्तिरेखा प्रचंड गाजलेली आहे. तुला काय दिलं का रे दुरावानी? लोकांनी खूप आपलंसं केलं, खूपच. खूप काही शिकले या कॅरेक्टरकडून. पेशन्स जो माझ्यात अजिबात नाही आहे. अच्छा. हो, मी खूप इम्पेशंट आहे. म्हणजे बऱ्याचदा काही गोष्टी माझ्याप्रमाणे नाही घडल्या की मी पटकन इम्पेशंट होते, पण अदितीने मला थोडासा पेशन्स शिकवलाय. वा 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 वा. आणि अदितीचे बाबा राजन सर, त्यांना आता मला विचारायचंय की ही जी तुम्ही व्यक्तिरेखा साकारताय, खरं तर राजन सर मला जेवढे माहिती आहे तेवढे कडक नाही आहेत असं मला वाटतं तरी. हां, मला माहीत नाही, पण ही एक वेगळी व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय. तर या भूमिकेनं काय दिलं? आत्तापर्यंत अत्यंत गुडी मुलीचा बाप आणि सतत काळजी करणारा किंवा एक टिपिकल मुलीचा बाप असणारी एक फिगर,
ज्याला एक वेगळी शेड, जो खूप ओव्हर पॉझेसिव्ह आहे आपल्या मुलीबद्दल, त्याचं फार प्रेम आहे आपल्या मुलीवरती. खरं तर हा दाभोळकर तसा वाईट नाही आहे. म्हणजे माझ्या एका मित्राने मला खूप चांगली कमेंट केली की दाभोळकर इज राईट ऑन अ रॉंग वे. की त्याचा मार्ग चुकला आहे, पण तो बरोबर आहे. म्हणजे तो बोलतो त्यावेळेला ते कन्व्हिक्शननी ते पटतं आम्हाला की त्याचं बरोबर आहे. की साला माझी मुलगी पळून नेली ह्यानी घरातून, तर मी त्याला कसा सोडेन. तर त्यामुळे मला म्हणजे जो नायकाला त्रास देतो तो खलनायक या न्यायाने मला सो जय हे तुझ्यामुळे आणि आदिती हे तुझ्यासाठी. खरं तर आज तुम्ही सगळे आमच्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहात आणि थुकरटवाडीमध्ये जेव्हा जेव्हा पाहुणे येतात तेव्हा पाहुण्यांचं स्वागत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करतो. माझा एक भाऊ आहे, तो आता जगजाहीर आहे की तो दिग्दर्शक आहे, स्वयंभू दिग्दर्शक. तर तुमची मालिका आहे कारे दुरावा आणि कारे दुरावामध्ये महत्त्वाचा घटक आहे ऑफिस. ऑफिसच्या भोवती हे सगळं घडतं. असाच एक सिनेमा पण येऊन गेला होता गोलमाल नावाचा जुना. तिकडे काहीतरी वेगळा गोलमाल होता, इकडे वेगळा गोलमाल आहे. त्यानं काय केलं, दोन्ही मिक्स करून टाकलंय. तर त्यानं दोन्ही मिक्स करून एक सिरियल बनवलेली आहे. तुमची आहे कारे दुरावा, त्याची आहे कारे दुरावा अर्थात प्रेमाचा गोलमाल. बघूयात आता या सिरियलमध्ये काय घडणार आहे. भेटूयात आमच्या या कथेतल्या नायक आणि नायिकेला. ज्या पद्धतीनं तुम्ही घरातून पळून जाऊन लग्न केलेलं आहे तसंच यांनी सुद्धा आज पळून जाऊन लग्न केलंय घरातून वडिलांना न सांगता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या कथेचे नायक आणि नायिका जय पालेकर आणि आदिती पालेकर. कुठे होता? घाबरू नको तू. जय जय तू इथं काय करते? मी त्याशी बोलणारच नाही. अगं, असं काय तू मी ते हा कुठून आला ते बघायला गेलो. हा ऐक ना. हा बोल ना. किती छान वाटतंय ना आता. आपण दोघं पळून आलो घरातून. कोणी नाही, फक्त तू आणि मी. इस बेदर्द दुनिया से दूर करी दूर हुई. इस पापी दुनिया से दूर, इस चिकन दुनिया से दूर. तसं नाही ते. इस पाणी पुरिया से कुर असं आहे ते. असू दे, तुला कळलंय ना माझ्या मनातलं काय आहे ते. पण आता तू लगेच धंद्याला लागा. अरे म्हणजे नोकरी बघ कुठेतरी. आणि हा तू एकट्याने नाही करायची नोकरी, मी पण करणार तुझ्यासोबत नोकरी. हा संसार दोघांचा आहे ना आपला. ठीक आहे. काय याच्यात मी काय पेपर वाटू? पेपर नको वाटूस, नोकरी शोध. नोकरी पेपरातच मिळते. ती काय भेळ आहे का पेपरात मिळायला? हा भाई हे मस्त आहे, हे मस्त आहे. काय हे बघ, फेअरनेस क्रीम साठी नवा चेहरा पाहिजे. बस झालं, विनोद नको आता. आपण जाहिरात शोध. हे बघ काय? हे छान आहे. बाळाला आंघोळ घालायला बाई हवी. हे मस्त आहे ना. मी जाऊ?
बाळाचं वय 40 वर्ष जाते. हे मस्त आहे. हे बघ, 2 दिवसात डान्स शिका. हिपहॉप ते गडुळाचं पाणी शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणार. जाहिरातदार DJ नवरे उर्फ गोडबोले हिबो काय छान आहे. सासऱ्याला छळायला आयडिया पाहिजे. जाहिरातदार शोभा वहिनी. अरे बाबा काय लिहिलं कंपनीच्या कामासाठी सुशिक्षित तरुण तरुणी पाहिजेत. कंपनी देव टूर्स अँड टमटम. अरे इथं जाऊ आपण. मस्त आहे. चल जोडीनं जाऊ. जोडीने ते जाऊ. तिथे मुलं भरणार आहेत. माझी ओटी नाही भरणार आहे. अरे आपण दोघे एकत्र गेलो ना तर हाकलून लावतील आपल्याला. कळलं का? आधी तू जा. ओके आधी तू. आदिती अगं आधी मी जातो. नंतर माझं काम झालं तर तुला बोलवतो. बस. हो चल चल. हा चल. अहो शिर्के, तुम्हाला कधीपासून सांगतोय झी मराठी अवॉर्ड बघा. झी मराठी अवॉर्ड झाले काल टीव्हीवर. बघितले नाही तुम्ही? आता आपण काय गप्पा मारत बसलोय. काम करा, नाहीतर ते नवरे येतील. नवरे आणि तुम्ही काय नाचताय? हे ऑफिस आहे ना? ऑफिस आहे ना? हे का डान्स बार आहे? मला ऑफिस मध्ये कुणीही शिस्त मोडलेली आवडत नाही. सगळं शिस्तीत राहायचं. आणि हे तू उभा काय बसून काम कर. सर मी बसलोच आहे. ओके. मला सांगा आपल्या ऑफिस मध्ये नवीन जी जागा आहे त्याच्यासाठी इंटरव्ह्यूला कोणी आलंय? मैं पॉकीमॉन्स. मैं डॉलीमॉन्स. मैं पॉकेट मॉन्स. एक मिनिट काय म्हणायचंय तुम्हाला? मी इंटरव्ह्यूला आलोय. ओके मग रिसेप्शन तिकडे आहे. नाही मी जेवून आलोय. म्हणजे मला काय ना मी कुठल्याही रिसेप्शनला जात नाही. आणि पाकिट पण आणलेलं आहे. कसं जाणार तिकडे? जा बाळा तूच जा जेवून घे. चेहऱ्यावरून उपाशीच वाटतोस तू. जा घेऊन. एक मिनिट मी बाळा नाहीये. मी नवरे आहे. नवरे कळलं? नवरे एवढा लहान बालविवाह झालाय वाटतं. एक मिनिट हसत का? एक मिनिट माझं आडनाव नवरे आहे. तुम्हाला काय हवंय? कोण आहात तुम्ही? मी इंटरव्ह्यूला आलोय. इंटरव्ह्यूला? या. ओके मग आमच्या बाईसाहेब येतील. मस्त आहेत. काय नसते? आमच्या साहेबांच्या आई आहेत त्या. कळलं? स्वभावाला मस्त आहेत का असं म्हणायचंय मला. नको ते अर्थ काल. आजच त्या गावावरून आल्यात. त्याच तुमचा इंटरव्ह्यू घेतील. कळलं? ओके. अरे तुषार, हे काय गाणं लावलंयस रे माझ्या एंट्रीला बाळा? हा झिलेले झिलेले नाही रे, माझं नाव इलेले. इला भाटे इला भाटे रे. नमस्कार मॅडम. अरे 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 असू द्या. ही कोणाची माळ घालून आले मी? तुमचंच आहे ते. चष्म्याची नाही का? आणि काय रे माझा गट्टू कुठे आहे? हा तर उत्पल दत्त. अच्छा गुड मॉर्निंग एव्हरीबडी. कोण आहे तू रे? नवीन आहे का? अच्छा गुड मॉर्निंग. असू दे रे घना. घना कुठून काढलाय आता? घना मागची सिरियल होती. कारे दुरा चाललंय कारे दुरा. अच्छा तू कधी आलीस? मी आजच आले. अच्छा आई हा काळा फ्लॉवर पॉट इथे कोणी आणलाय?
एक तर पहिलेच कट्यारमध्ये जास्त पैसे खर्च झाले. कोण आहेस तू? मी जग्गू जयप्रकाश पालेकर. जग्गू हे काय नाव आहे? पान खाऊन थुकल्यासारखं वाटतं जग्गू. मग गुड्डू हे काय नाव आहे का? हा घशात बेडू काढल्यासारखा वाटतो. गुड्डू गुड्डू डराव डराव गुड्डू गुड्डू डराव आहे ना. अच्छा मी इथे बॉस आहे बॉस गट्टू. अच्छा गट्टू टू मीट यू. ग्लॅड टू मीट यू सर. सर मला माहित नव्हतं तुम्ही कोण आहात. आता कळलं. सॉरी मी इंटरव्ह्यूला आलोय. ओके अच्छा इंटरव्ह्यू आले. मिशी कुठे? नाही मी फक्त सकाळीच लावतो दिवसा लावत नाही. नंतर चक्कर सारखं होतं होते. काय मिश्री अबे मिश्री नाही बे. मिशी 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 नाही. मिशी नाही नाही. मिशी नाही. इथले नियम तुला माहित नाही. ज्यांना मिशी नाही त्यांना इथं नोकरी नाहीये. लग्न झालंय? हो झाले ना. मग तर अजिबातच नाहीये. असं हा मग आऊनचं पण लग्न नाही झालं. तुम्ही काय डाउनलोड? काही वाटते ते बोलतोय हा. ए बाळा माझं झालंय रे. हे असे फुकराट विनोद इथे चालणार नाही. तुम्हाला इथे नोकरी नाही. मला वाटते आपण आपला वेळ वाया घालवतो आहे. काय ये ग. हॅलो आदिती. तू काळजी करूस रे होईल सगळं. आदिती. हा बोल ना. आदिती. अरे बोल ना. अगं तू आदिती आहेस. हा बोल ना. आदिती हा मला बॉसनं लय चावट वाटतोय. अगं एकदा म्हणतो मिशी आहे का, एकदा म्हणतो लग्न झालंय का. मला काय कळच नाही याला काय पाहिजे ते. अरे त्यांचे नियम असतील ते. अरे कसले नियम. एकदा म्हणतो मिशी पाहिजे, उद्या म्हणाल मीच पाहिजे. हा नको 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 मी येतो. जाऊ चल. तू टेन्शन घेऊ नको. मी ट्राय करते आता. ओके हा हा चल. नवरे What is this? किती वाजले? रजनी कुठे आहे? कुठे आहे रजनी? अरे कोणी हिचं नाव रजनी ठेवलं असेल. आईने ठेवलं असेल. रजनी आजरी. काय हे रजनी? हा हे काय वेळ झाली वापस पे द्यायची? किती वाजले हे बघ बघ किती वाजले बघ. अय्यो सेरी किती वाजली? अय्यो सरी 11 वाजले. 11 नाही वाजले. तू 12 वाजवलेस माझ्या घराडीचे. सॉरी सरी. काय सॉरी हा? अय्यो या कोण? माझी आई आहे. अय्यो सासूबाई. नमो नमो. सासूबाई म्हणजे गट्टू. तू हिच्यावर लट्टू झालायस तर. अगं बाई रजनी काय मूर्खपणा लावलाय हा? अय्यो सेरी तुम्ही माझ्या बरोबर करार काय? लग्न. तुझ्या बरोबर लग्न करण्यापेक्षा रजा मुराद बरोबर लग्न करीन मी. काय हा पागलपणा लावलाय? चलो इकडे. अरे कुठे? हे काय आहे नवरे? इंटरव्ह्यू साठी कोणी येणार होते आलंय का? अरे हे का घर आहे का? बेल अशी वाजवत का ऑफिसची? अरे सगळे मिळून का व्हायचा देता रे मला तुम्ही? हे काय आहे? अरे पायाने टायपिंग कशाला करतेस? काय निळू फुले.
नाही सर, मी आदिती बाबुळकर. सर मी इंटरव्ह्यूसाठी आले. आय थिंक तुमच्या होटांवरच्या भोया जरा जास्त वाढल्या. नाही सर, त्या मिशा आहेत. मला लहानपणापासून आहेत सर मिशा. म्हणजे माझी आई सांगते ना मला की माझ्या मिशांचा जन्म आधी झाला, नंतर माझा जन्म झाला सर. आमच्या घरात सगळ्यांना आहे मिशा. आमच्या घरी चिमणी येते ना, तिला पण आहेत मिशा. अगं ए राणी ए, आम्हाला मिशांवाला बायका नको आहेत ग. नाही पण तुमचा नियम आहे ना तसा. अगं हो, पण तो पुरुषांसाठी आहे ग. अहो काढेल ती लग्नानंतर. काढेल ना का माझ्यासाठी काढणार. हे होणाऱ्या नवऱ्यासाठी मिशी काढशील ना तू. पण मला ऑलरेडी झालाय नवरा. म्हणजे मला माझं लग्न झालंय. म्हणजे तू इथे नियम वाचून आलेली नाहीयेस. बघा मला या ऑफिसमध्ये लग्न झालेल्या बायका चालत नाहीत. या ऑफिसमध्ये लग्न झालेल्या बायका चालत नाहीत. तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, कधीपासून येऊ? म्हणजे येऊ म्हणजे तुम्ही जाऊ शकता. अच्छा, येऊ शकता म्हणजे जाऊ शकता, आणि जाऊ शकता म्हणजे जाऊ शकता म्हणजे तुम्ही बाहेर जाऊ शकता. म्हणजे येऊ शकत नाही असं तुम्ही बाहेर जाऊ शकता. बाहेर जाऊ शकता आणि येऊ शकता म्हणजे रजनी छू. एक योग्य. अरे घर नाही रे. एक्सक्यूज मी, आम्हाला कविता नको आहेत. सर नाही, मी इंटरव्ह्यूसाठी आलोय. काय नाव आपलं? सर जयप्रकाश लक्ष्मीप्रसाद शिरा. शिरा? जयप्रकाश सत्यनारायणाचा शिरा. काय नाव काय आहे? जयप्रकाश लक्ष्मीप्रसाद खानावळकर सर. अच्छा, खानावळकर. कितनी पवित्र खानावळ, इतना पवित्र आचरण, इतना पवित्र ड्रेस. अच्छा, लग्न झालंय? नाही 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 सर. अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एकदम योग्य आहात. म्हणजे या ऑफिसच्या जागेसाठी एकदम योग्य आहात. ओके ओके, इकडे घाबरू नको. अच्छा अच्छा, गुड गुड गुड, आय लाईक यू. अच्छा, तुमची नोकरी पक्की पक्की. ओके, धन्यवाद धन्यवाद. नवरे आता इंटरव्ह्यू नाही, सगळ्यांना सांगा जागा भरली आहे म्हणून. ओके ओके सर, ओके सर. अय्यो, बघितली करपलेली दीपिका आणि चप्पर उडालेला शाहरुख. आपण? सर मी आदिती लालू प्रसाद बाबुळकर. लग्न झालंय? नाही. समजावणार त्याला. आऊ, थांबा जरा. आऊ, तूच घे मुलाखत. आदिती, स्वयंपाक येतो का ग? हो की नाही? हो हो हो, वाह वाह गट्टू. आणि सुईत दोरा होता येतो? हो. अरे वा. आणि माझा गट्टू कसा वाटला तुला? मस्त मस्त. काय मस्त. काय चाललंय तुमचं? इंटरव्ह्यू घेता का लग्न ठरवताय? एक मिनिट. अरे काय इतकी तोडफोड करतेस का? ह्याच्यामध्ये तुमचा काय संबंध? काय म्हणजे? तुम्ही कशाला बोलले आहात? अरे कशाला म्हणजे? ही माझी
बोलण्याची स्टाईल आहे. हो, ही माझी बोलण्याची स्टाईल आहे. लोक काय म्हणतील, भाऊ इथं होता मध्ये काय बोलला नाही असं वाटायला नको म्हणून मी बोललो, बाकी काय नाही. एक्सक्यूज मी, तुझी नोकरी पक्की आणि आजपासून तू माझ्या केबिन मध्ये बसणार. आणि तू कुठे रस्त्यावर बसणार का गट्टू? डोक्यावर पडलीस का? केबिन मध्ये म्हणजे माझ्या बाजूला केबिन मध्ये बसली. आव आव करतो तो उगाच काय कर. ये तुला केबिन दाखवतो. एक मिनिट, मला यांच्यावरती काहीतरी डाऊट येतोय. हे आधीपासूनच एक दुसऱ्यानं ओळखतात. आय डाऊट आता या लोकांना कळेल ही रजनी केवढी मोठी डिटेक्टिव्ह आहे. रागवलंस? रागवलं. सांग ना लग्न रागवलंस? बंद कर जाऊन. नोकरीसाठीच केलं ना सगळं. मग नोकरीसाठी लग्न बंद करशील? केस लावलं आणि ना अगदी तुला सांगू, मिशीमध्ये ना अगदी चंपक दिसतोस तू माहितीये. हो, किती त्रास होतो ना ते तुला कळेल. लावून बघ ही मिशी, लावून बघ. अरे नको नको. नाही, नाही. अरे मला कशाला मिशी असं नाही. लावतोयस? बघ. हे बघ कशी दिसते मी. स्माइल प्लीज. थँक्यू. अगं बाई काय, मला का असं वाटलं या झाडामागे कोणीतरी आहे. मला वाटलं असं अगं बाई झाड एकटंच चाललंय. वा वा छान झाड आहे. चल चल आपण पण जाऊया, ऑफिस मध्ये पण जायचंय. गुड मॉर्निंग. अच्छा अच्छा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस आदित्य. सर आदिती, आदिती सर, आदिती. ओके. अच्छा आदि एक्सक्यूज मी, म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना आधीपासून ओळखता? नाही सर, नाही नाही. येस सर, ते एकमेकांना आधीपासून ओळखतात. अच्छा, माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत सर. दाखवा. एक मिनिट सर, हे बघा प्रूफ. बाबा तुम्ही? आदिती बेटा तू? तुम्ही इथे? अच्छा, म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखता? ही माझी मुलगी आहे. ही तुमची मुलगी? हो. हे तर म्हणजे असं झालं की डालड्याच्या डब्यात शेंगदाणा लावला आणि आला मनी प्लांट. खरंय खरंय, हे म्हणजे असं झालं ना की काकेत कोळसा आणि गावाला बोळसा. कोळसा? नाही नाही मी कोळसा? आदिती, अगं त्याचं काय झालं ना गट्टू, माझं आपलं बोलायचं राहून जातं. म्हणजे बाभुळकर मला म्हणाले की माझी मुलगी लग्नाची आहे आणि मीही त्यांना म्हटलं की माझाही मुलगा लग्नाचा आहे. तर ते म्हणाले वगैरे वगैरे असं कसं. तर ते म्हणाले माझी मुलगी लग्नाची आहे. मी म्हटलं चला मग आजच बोलणी करून घेऊ. नाही म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे माझा आणि हिचं लग्न होणार? हो रे ना. हो हो काय, अरे वा अरे वा. काय हा, तुमच्या ऑफिस मध्ये नियम आहे ना लग्न करायचं नाही म्हणून? ते कर्मचाऱ्यांसाठी आहे. बॉसला नियम वेगळा आहे. बॉसला चालतं. ये ऐसा कैसे चलता है? ये एक बार तुमने शब्द दिया फिर वड़ावता है काय को? एक बार दिया तो दिया ना शब्द. ऐसा नहीं. बॉस रहता है, बॉस कुछ भी कर सकता है. कुछ तो भी प्रामाणिकपना है क्या नहीं? अरे प्रामाणिकपना काय का प्रामाणिकपना, इधर मेरा आधा टक्कल पड़ गया है. अभी और 3 रुकोगे तो बच्चे मेरे को आजमा करके बोलेंगे. ऐसा होता है क्या कुछ? हमारा छूट गया ना. तुम्हारा प्रॉब्लम है ना वो
हमको क्या बोलताय तू एक मिनिट यांचं एक मिनिट ऐका याच्या डोळ्याला राहिला हे बोलून आलं त्याचं मदत असतं हा मी हे लग्न करून द्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे. आता कोणची आठ बे मला हुंड्यामध्ये 5 चॉकलेट हव्या आहेत. दिले येस बाबा तू नंतर भेट. चला 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 लवकर. बाभुळकर तुम्ही मला फसवलं मी तुम्हाला 5 चॉकलेट दिली होती ना. अय्यो तो फसवणारच का कारण मी त्याला 15 चॉकलेट दिले होते. तुझ्या तर 15 अय्यो पळा. आता येणार आहे एका अशा व्यक्तीकडे ज्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. ते त्यांना मी पूर्वी सांगितलेलं आहे. त्यांचं कौतुक मला एवढंच वाटतं कारण हा माणूस कधीच एका कॅरेक्टरमध्ये अडकत नाही. जिथे जातील तिथे वेगवेगळी कॅरेक्टर्स शोधतात आणि त्यामधल्या नवीन नवीन गोष्टी शोधतात. तर तसंच एक कॅरेक्टर या सिरियलमध्ये सुद्धा तुम्ही करताय ज्याच्या मनात काही राहतच नाही. बरोबर. तर ही व्यक्तिरेखा साकारताना कसं वाटतं? अर्थात या भूमिकेमध्ये मला फार ऍक्टिंग करायला लागली नाही कारण स्वभाव तसाच आहे माझा. भोळा भावडा. अरे केवढी हसते. विनोद नाही केला. असाच आहे मी. मला वाटलं पटकन बोलून जाणार आहे असा तुमचा स्वभाव आहे हे सांगते. मला त्याच्यात भोळा भाबडा स्वभाव असल्यामुळे मला फार ऍक्टिंग करायला लागली. कारण आपलं तुला माहिती असेल किती भोळा भाबडा आहे. सुरुवातीला मला माहिती होतं की ही एवढी डेव्हलप होईल भूमिका. त्याच्यामध्ये इतके कंगोरे असतील. सुरुवातीला असं वाटायचं काय आपल्याला एकच वाक्य आहे आणि दिवसभर बसवत आहेत. आमचं खूप चिडचिड व्हायची फ्रस्ट्रेशन आहे जर काय आपण करतोय. पण हळूहळू जसं मालिका सुरू झाली एक एक एपिसोड होत गेले तशी त्याच्यातनं एक एक आपल्याला बारकावे मिळत गेले. त्याच्यातनं अरविंद काकांचं कॅरेक्टर डेव्हलप होत गेलं. प्रासंगिक विनोद या भूमिकेमध्ये खूप असल्यामुळे मला अजून वेगळ्या प्रकारचा आनंद त्यामध्ये मिळाला. आणि आता येणार आहे नेहाकडे. रजनी हे कॅरेक्टर खूप फेमस झालंय सगळीकडे. तर रजनीमुळे तुला काय काय फायदा होतो आणि रजनीसारखी तू आहेस का? फायदा म्हणजे मला द्वेषयुक्त प्रेम मिळतंय लोकांचं. कारण बायका मला बाजूला घेऊन सांगतात की जय अदितीला एवढा त्रास देऊ नकोस त्यांच्याशी असं वागू नकोस बरी वाग जरा. आणि त्याचबरोबर खूप गालगुच्चे घेतात पाप्या घेतात आणि म्हणतात की पण आम्हाला ना तुझं खूप राग येतो तू खूप छान काम करतेस. आणि रजनीसारखी मी आहे का तर अन्याय सहन होत नाही मला. बोलते मी फाडफाड पण जरा आधी विचार करते. रजनी बोलते आणि मग तिला कळतं की शिट आपण चुकलोय आता. तर मी थोडा प्रयत्न करते पण बऱ्यापैकी जवळ जाणारी आहे रजनीच्या. पण रजनीचं जे आहे की जय ढुंकून बघत नाहीये तरी आपली ती लागतेच आहे मागे तसं नाहीये माझं. मला जरा एखाद्या माणसाने थोडं इग्नोर केलं की मी रस्ता बदलून त्याला टाटा असं म्हणून निघते. मी तर कोणालाच कधीच इग्नोर नाही केलं. कोणालाच करत मी रिस्पेक्टच देतो सगळ्यांना. आता मी आदिती तुझ्याकडे येणार आहे. खरं तर मला 2-3 गोष्टी कळल्या आहेत आदितीबद्दल की आदिती ही जशी सेटवर असते तशी घरी नसते. अशा 2 पर्सनॅलिटीज आहेत आदितीमध्ये. हे खरं आहे का? खरं तर नाही मी तशीच असते. सेम असते. पण जसं मी म्हटलं सुरुची म्हणून मी खूप इम्पेशंट आहे बऱ्याच बाबतीत. कदाचित ते असावं मग. अच्छा तुला सरप्राईज द्यायला खूप आवडतं लोकांना. हो येस पण चांगल्या अर्थी म्हणजे काय हे मला कळत नाही. बर्थडेला टेन्शन घेतलं तिने. मला बर्थडेला तिने खूप सरप्राईज गिफ्ट दिलं होतं. नाही आय डोंट नो काय म्हणजे मला खरंच कळत नाहीये कारण मला सरप्राईजेस देणं खरंच खूप आवडतं. क्या बात है. मग हमारा भी फर्ज बनता है की तुला काहीतरी सरप्राईज द्यायला पाहिजे. सरप्राईज घेऊन या प्लीज.
हा मेन सरप्राईज आता दाखव काय आहे ते. मेन सरप्राईज आमचं काय आहे ते दाखव. अरे काय आता प्लास्टिकची ह्याच्याबद्दल फुलं? तू सांगतेस का मी नाही ते सांगू? काय आहे ते पण कळू दे ना आम्हाला कळलं आम्ही नाही तेच ते काय. म्हटलं की सुरुचीची एक इमेज तुम्हाला माहितीये, मग कसं आहे ती ते? इमेज काय? ठेवून हा. मी सांगू का आता हे तिला सांगू दे? हा तिला सांगून दे ते आम्हाला कळेल हे काय तिला आहे आणि काय सरप्राईजेस आणलंय. द्यायला आवडतात, सो हे हा. माझ्यासाठी सरप्राईज आहे जे वा. तिने मला दिलं होतं. हो? काय आहे पण मला ही सुरुची बबल कळेल. स्टिक आहे. मी ट्रॅव्हल करत असताना मला एकतर मी खूप लहान मुलांसारखी आहे, मला फार आवडतात त्या गोष्टी. म्हणजे बऱ्याच लोकांना असा त्रास म्हणण्यापेक्षा की अरे तू मोठी आहेस आता, तर मला बलून्स हे याची खूप क्रेज आहे. तर मी ड्राईव्ह करत असताना एका सिग्नलवर मी जेव्हा थांबले तेव्हा ती लहान मुलगी आली हे विकायला, आणि माझं असं झालं की मला हे हवं आहे. पण तो सिग्नल सुटला होता तर मी तिला सांगितलं बाजूला ये, थांब जरा. मग मी तिथे जाऊन थांबले आणि मी ते घेतलं खास, आणि तिला पण आवडते मला माहित होतं. तर मी तिला भेटणार होते म्हणून मी तिच्यासाठी एक घेतलं आणि आम्ही हंगामा केला होता हे घेऊन. काय पण ते दाखवा ना, ते आम्हाला कळत नाही अजून. बबल स्टिक मला प्रश्न आता विचारायचा. मैत्रीण आलेलीच आहे, मी तिला एक प्रश्न विचारला की तू जशी सेटवर असतेस, जशी दिसते आम्हाला, तशीच आहे का ती पर्सनल आयुष्यात सुद्धा? काय सांगायचंय? ठरवून नाही, जे खरं ते सांगा. अजिबात नाहीये. म्हणजे जितकं मला माहितीये ती खूप सेटवर शांत असत असेल, किंवा सगळ्यांना वाटत असेल की सुरुची म्हणजे शांत आहे का, सुरुवातीला असं वाटत होतं. सुरुवातीला मग उत्तम, सगळे ओळखतात तिला. म्हणजे तिला सांगावं लागतं सुरुची थांब, अच्छा श्वास घे, मग बोल, थांब जरा. एवढी बडबड करते आयुष्यात, पर्सनल आयुष्यात? बडबडी मी खरंच आहे, खूप आहे, त्यामुळे मला बोलायला खूप आवडतं. डाएट कॉन्शियस पण आहे असं अरे नाहीच, ते तर विचारू नकोस. ती रोज रात्री साधारण भरल्या ताटावर असं म्हणू शकते की बास, उद्या सकाळपासून मी डाएट करणार आहे. आणि त्याच कन्व्हिक्शननी ती रात्री तेजू जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे. आम्ही नवरात्रीत कसं रात्री रहदारी असते रस्त्याला, मुंबई तशी झोपत नाही. आम्ही ठाण्यात होतो एक दिवस, आणि रात्री जेवण झाल्यावर शतपावली करूया असं म्हणून आम्ही एक बाहेर पडलो, आणि तलावपाळीच्या मोठ्या तलावावर आम्ही फिरत होतो. आणि गप्पा मारता मारता आम्हाला असं सडनली लक्षात आलं की तलावाच्या पलीकडे लांबवर आपल्याला एक आकाशपाळणा दिसतोय. ही वेळ रात्री 12:30 वगैरे. आणि असं तिथे आम्ही 2 मिनिटं बघत राहिलो, आणि आमचं असं झालं की वाव यार, 1 मिनिट तो हलतोय म्हणजे तो चालू आहे, आपल्याला तिथे जायचंय. रात्री 1:30 ते 1:45 सुमारास जत्रेमध्ये 2 झीच्या हिरोईननी आकाश पाळण्यात जाऊन बसल्या होत्या. फक्त दोघी? नाही, हिचा भाऊ पण होता. असं म्हणतात म्हणजे बाकीचे लोक होते की नाही पाळण्यात? बाकीचे लोक आम्हाला बघत होते, अरे या कायांचं काय चालू आहे. तुम्ही आकाश पाळण्यात एवढ्या रात्री बसला होतात? हो. म्हणजे लहानपणीचा हा वेडे पण आता आम्ही बघितलं. म्हणजे असं म्हणतात ना की मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, यांचे आकाश पाळण्यात खूप छान वाटलं खरं तर तुम्ही दोघी आलात. आणि एक त्यातली गोष्ट खूप छान आहे की तुम्ही अजूनही मनानं खूप लहान आहात, आणि माणसानं लहानच राहावं. जे आम्ही करतो आम्ही कधी मोठे होणारच नाही. थँक्यू तेजश्री, जोरदार टाळ्या तेजश्रीसाठी. तू आलीस, खूप छान वाटलं. तर मंडळी, कारे दुरावाची ही सगळी टीम आज आमच्या कॅफेमध्ये आलेली आहे, आणि पार्टीचा मूड आहे, सेलिब्रेशन तर सुरू आहे. पण हे सेलिब्रेशन एका दिवसात संपणार नाहीये ना. नाही, एका दिवसाचा दुरावा आहे. आपण लगेच उद्या भेटणार आहोत याच टीम सोबत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या.